हॅलो, गुड मॉर्निंग डिअर माय फ्रेंड्स. चला, पोस्ट भरतीसाठी जो भूगोल विषय महत्त्वाचा आहे आणि त्यामधील अनेक टॉपिकसुद्धा महत्त्वाचे आहेत, ते आपण घेऊन आलेलो आहोत. ज्या प्रकारे आपण म्हटले होते, की सारे विषय आपण कव्हर करू. पोस्टमॅन भरतीसाठी काय-काय वाचावे लागेल आणि कोणती पुस्तके वाचावी लागेल याबद्दल आपण ऑलरेडी बोललेले आहोत. ठीक आहे, तर जे बोललं आहे ते ठीक आहे. आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नाही केले असेल, त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबून घ्या आणि आपल्या नोटिफिकेशन मिळवा. आपले सारे लेक्चर येणार आहेत, त्यामुळे लेक्चरची डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मिळणार आणि क्वेश्चन कसे येणार याबद्दलही तुम्हाला सांगितलं जाणार. त्यामुळे लेक्चर बघत राहा. पूर्ण लेक्चर बघा, स्किप करण्याची काही आवश्यकता नाही आहे. स्किप करत गेलात तर तुम्हाला थेरी समजून नाही येणार आणि थेरी समजून नाही आलं तर तुम्हाला प्रश्नाची उत्तरं देता नाही येणार. तुम्हाला एक असं वाटू शकतो, की आपल्याला काही आवश्यकता नाही आहे की इतकं डिटेलमध्ये अभ्यासण्याचा. परंतु जर तुम्ही 10वी पर्यंत जर बघितलं सिलॅबस, तर हा जो अक्षांश आणि रेखांश जो आज आपण शिकणार आहोत, तो भाग 5वी, 6वी किंवा 7व्या वर्गात या तीनही वर्गामध्ये अक्षांशाचा भाग मोठा आहे. 6व्या वर्गात जर तुम्ही पुस्तक बघितलं स्टेट बोर्डचं, तर त्यामध्ये सरळ आहे अक्षांश आणि रेखांश पहिलाच पाठ आहे भूगोलाचा. त्यामुळे अक्षांश आणि रेखांश खूप महत्त्वाचे आहे. तर अक्षांश रेखांश बघणार आपण. पृथ्वीवरच्या काय अक्षांश रेषांचा आणि त्याचा उपयोग काय, निर्माण कसे झाले आहेत हे बघणार हे घटक. आणि त्याचसोबत भारतामधून कोणता अक्षांश रेषा जातो जो की आपला वेळ निश्चय करतो. त्याचप्रमाणे भारताची मुख्य भूमी कोणत्या अक्षांश व रेखांश रेषापर्यंत आहे याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत. चला सुरुवात करू. काय आहे, ओके. सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि शेअरसुद्धा करा, मित्रांना सांगा. पोस्टमॅन भरतीची ही लेक्चर आहे. ठीक आहे, बघा तुम्ही पहिला नकाशा बघा. जर तुम्ही पहिला नकाशा बघत असेल तर उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव दिसत असेल. बघा, व्यवस्थित बघा. तर उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव या गोष्टीकडे पहिले समजून घ्या. उत्तर ध्रुव काय आहे, दक्षिण ध्रुव काय आहे. पृथ्वी जर गोल आहे त्यामुळे दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव हे डिसाईड करण्यात आलेले आहे. म्हणजे त्यांना नाव देण्यात आले उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. हे खगोलशास्त्रज्ञांनी दिलेली नावं आहेत, त्यामुळे जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि यावर प्रश्न कसे येणार मी सांगतो, की दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव हे दोन्ही भाग बर्फाच्छादित आहे. म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत नाही. म्हणजे पाऊस पडत नाही या ठिकाणी, फक्त बर्फ. 12ही महिने इथे फक्त बर्फ असतो. त्यामुळे इथे कोणतीही लोकसंख्या सुद्धा आढळत नाही. काही जनावरे इथे आढळतात, जसे भालू हा एक जनावर आहे. दुसरे म्हणजे बर्फाच्छादित चित्ते हे सुद्धा तिथे आढळतात. कोल्हे आढळतात तिथे. ओके, हे आहे. तो हा भाग कुठून सुरुवात होतो, 66 अक्षांश रेषापासून. 66 अक्षांश रेषा बघा. यामध्ये जे अक्षांश रेषा आहे, आपण दुसरा चित्र बघू शकता. दुसऱ्या चित्रामध्ये विषुववृत्त हा 0 डिग्रीवर आहे. त्याचप्रमाणे विषुववृत्तापासून जर उत्तर ध्रुवाकडे आपण बघितलं तर तिथून 90 अक्षवृत्त काढले जातात, म्हणजे रेषा आहेत. या अक्षवृत्तांची लांबी समान आहे व रुंदीसुद्धा. आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगेन, या अक्षवृत्तांमध्ये म्हणजे जर विचार करसाल तर अक्षवृत्त रेखा पहिला किंवा दुसरा, तिसरा, चौथा असं जर नंबर वाईजेस आपण जर वरच्या अंगाला जात गेले, म्हणजे उत्तर ध्रुवाकडे जर जात गेले, तर आपल्याला अक्षवृत्तांमधला अंतर, दोन्ही रेषांमधला अंतर हा समान असणार. कळलं तुम्हाला, की दोन्ही रेषांमधला अंतर नेहमी समान असतो. नोट डाऊन करून द्या. नोट डाऊन नाही केलं तरी मी ते नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार याच लेक्चरमध्ये. फक्त ऐकून घ्या की मी काय म्हणून राहिलो. दोन्ही अक्षवृत्तांमधला अंतर हा नेहमी समान असतो. अक्षवृत्त हे नेहमी गोल असतात. ठीक आहे, ह्या गोष्टी नेहमी आठवण ठेवा. आणि एकमेकांना हे परस्पर असतात, परस्परांना समांतर असतात, एकमेकांना परस्पर समांतर असतात, हे पण आठवण ठेवा. 0 डिग्री जो अक्षवृत्त आहे त्याला आपण विषुववृत्त असं म्हणतात. त्याला इक्वेटोर, इंग्लिशमध्ये इक्वेटोर म्हणतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगलं आढळतात. 23 अक्षवृत्त, 23.5 अक्षवृत्त जो जातो, तो सुद्धा त्या 23.5 अक्षवृत्ताला आपण काय म्हणतो, कर्कवृत्त. आणि खालच्या अंगात दक्षिणेत जो आहे तो मकरवृत्त. हे आठवण ठेवा. हे नोट्स आहे, जे तुम्हाला हवे आहे हे लिहून घ्या तुम्ही. जसं की सर्व अक्षवृत्ते हे गोलाकार असतात, परस्परांना समांतर असतात. ते 0 अक्षवृत्ताला आपण विषुववृत्त असे म्हणतात. एकूण अक्षवृत्त किती आहेत, 181 अक्षवृत्त आहेत.
जसं की 0 हा एक अक्षरवृत्त वगळला नाही जाणार, कारण तो गणला जाणार. विषुववृत्ताचा जी रेखा जाते 0 डिग्री पृथ्वीच्या अगदी मधोमधून, तर त्याला तो सुद्धा गणला जातो आणि तो 180 त्याला वाकलं तर 181 अक्षरवृत्त होतात. ओके. तर विषुववृत्त हा सर्वात लांब अक्षरवृत्त आहेत. हे एक आठवण ठेवा. आणि अक्षरवृत्ताची लांबी ध्रुवाकडे जाताना थोडी बहुत कमी जास्त होत असते. हां, त्यावेळी अंतर कमी नाही होत असतात, रेघा कमी होत असतात. म्हणजे जो लाईन आहे, अंडा आकृती आहे ना, त्यामुळे जो रेघ आहे, म्हणजे जो अक्षरवृत्त आहे, तो कमी जास्त होत जाणार, अंडाकृती असल्याकारणाने. एखाद्या ठिकाणचे हवामान अंदाज व्यक्त करण्यासाठी अक्षरवृत्तांचा सगळ्यात मोठा रोल आहे इथे. नेहमी आठवण ठेवा, अक्षरवृत्त हा अंदाज व्यक्त करण्यासाठी असतो. आपल्याला सरळ प्रश्न विचारला जाणार, की अक्षरवृत्ताचा उपयोग काय आहे? आणि तेव्हा खाली ऑप्शन देणार, अंदाज व्यक्त करणे, म्हणजे हवामानाचे अंदाज व्यक्त करणे, वेळेचे अंदाज व्यक्त करणे यासाठी इत्यादी. असे अनेक प्रश्न येऊ शकतात किंवा दोन्हीही पर्याय असे पण येऊ शकतात. त्यामुळे नेहमी आठवण ठेवा, अक्षरवृत्ताचा उपयोग हवामान अंदाज व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ठीक आहे. आता आपण रेखावृत्त जाणून घेऊ. रेखावृत्त पृथ्वीच्या ध्रुवावरून निघत असतात. ध्रुव म्हणजे उत्तर ध्रुवापासून निघून तो उत्तर ध्रुवापासून रेघ निघतो आणि दक्षिण ध्रुवाला जाऊन मिळतो. ठीक आहे. तो रेखावृत्त जो आहे, सर्व रेखावृत्त गोलाकार असतात. म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडून निघून दक्षिणेकडे जातो, दक्षिणेकडून परत तो उत्तरेकडे जाणार. म्हणजे पृथ्वी गोल आहे त्यामुळे. आणि रेखावृत्त दोन्ही ध्रुवांना जाऊन मिळतात, हे तर आत्ताच मी तुम्हाला स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 0 डिग्री 0 डिग्रीची रेघ आहे, जी की रेखावृत्त म्हणून ओळखली जाते आणि ती लंडनमधून ग्रीनविच या ठिकाणावरून जाते. तर ठिकाण तर भरपूर येणार, तसं नेदरलँड येणार, फ्रान्स येणार, हे नायजेरिया येणार, हे सगळे देशसुद्धा येणार. पण मुख्य देश म्हणजे आपण लंडन ओळखला जातो. लंडन या शहरात ग्रीनविच या ठिकाणी ठिकाण महत्त्वाचा ओळखला जातो. या उपनगरामध्ये की 0 डिग्री या रेषाला शून्य रेषा ही ठरवली गेलेली आहे. तर आपण पृथ्वीच्या पूर्व भागामध्ये आहोत. म्हणजे पृथ्वीचा जो भाग आहे त्या भागाच्या पूर्व भागामध्ये भारत येतो. तो भारताचा जो पूर्व भागामध्ये येतो, त्यामुळे आपण 5 तास 30 मिनिटे पुढे आहोत. तर आता तुम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो, की टाईम झोन कशी आहे, की रशियामध्ये 11 टाईम झोन आहे आणि फ्रान्समध्ये 12 टाईम झोन आहे. त्याचप्रमाणे युनायटेड अमेरिकामध्ये 11 टाईम झोन आहे. हे विचारले जाणार नाही. हे बेसिक अंडरस्टँडिंगसाठी तुम्ही आठवण ठेवा, की किती टाईम झोन आहेत आणि किती टाईम झोन नाही आहेत. ठीक आहे. भारतामध्ये एकच टाईम झोन आहे. परंतु जेव्हा जेव्हा इंग्रज होत्या, तर इंग्रजांनी 1905 मध्ये टाईम झोन डिसाईड केलं होतं. जसं की 82.5 ही डिग्रीची रेषा भारतातून जाते. यूपी मिर्झापूर सिनेमा तर वेब सीरीज बऱ्याच लोकांनी बघितली असेल. तर त्या मिर्झापूर या ठिकाणावरून 82.5 डिग्रीची रेखावृत्त जाते. त्या रेखावृत्तालाच प्रमाण वेळ ठरवलं गेलं आहे भारताने. ठीक आहे. तर पुढं बघा, सर्व रेखावृत्त गोलाकार असतात, आधीच सांगले, आणि समान लांबीचे असतात. हे महत्त्वाचं आहे. हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही. आणि रेखावृत्त दोन्ही ध्रुवांना जाऊन मिळतात आणि ग्रीनविच हे 0 डिग्री रेखावृत्त आहेत. एकूण 160 रेखावृत्त आहेत, हे नेहमी आठवण ठेवा. ओके. आणि रेखावृत्ताचा उपयोग काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला जो पेपर द्यायचा आहे पोस्टमॅनचा, त्यामुळे प्रश्न कसे विचारताय, उपयोग काय आहे आणि नेमकं ते किती आहेत, कसे आहेत, हे सुद्धा विचारले जातात. सो रेखावृत्ताचा उपयोग फक्त वेळेचा अंदाज व्यक्त करण्यासाठीच न होता अनेक गोष्टींसाठी सुद्धा होतो. पण महत्त्वाची गोष्ट काय, तर वेळेचा अंदाज. तुम्ही आर्मी वगैरे बघितलं असेल, आर्मीमध्ये जर वेळ ठरवायचं असेल किंवा एखादे ठिकाण शोधायचं असेल, तर अक्षरवृत्त व रेखावृत्त या 2 घटकांच्या आधारे ते ठिकाण किंवा वेळ ठरवत असतात. त्याला इन्स्ट्रक्शनमध्ये असं नाही सांगण्यात जाणार, की तुम्ही या ठिकाणी जा, की या ठिकाणी हे राहणार, त्या ठिकाणी ते राहणार, असं काही नाही सांगणार. त्यांनी फक्त डिग्री सांगणार. म्हणजे कोणतं रेखावृत्त आणि कोणतं अक्षरवृत्त घेतल्यामुळे तुम्ही योग्य त्या ठिकाणी जाऊ शकणार, ही गोष्ट आर्मीमध्ये इन्स्ट्रक्शन दिली जाते. तेव्हा तो आर्मी मॅन म्हणजे मिलिटरी मॅन त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचला जातो. ठीक आहे. यानंतर आपण 180 रेखावृत्ताबद्दल बरेच लोकांना माहीत असेल. 180 रेखावृत्त हा इंटरनॅशनल डेट लाईन असे ओळखले जातं. मराठीत त्याला आंतरराष्ट्रीय
डेडलाईन असे म्हणतात. सो आंतरराष्ट्रीय डेडलाईन जो आहे तो 180 रेखावृत्त आहे. तो बेरिंग समुद्र म्हणजे सायबेरिया, रशियामध्ये असलेला सायबेरियाचा भाग आणि अमेरिकेचा जो अलास्काचा भाग आहे, या दोघांमधून निघतो. न्यूझीलंडच्या अगदी पूर्वेकडल्या भागाकडून एक रेखावृत्त जातो 180 डिग्रीचा. त्या 180 डिग्रीच्या रेखावृत्ताला इंटरनॅशनल डेडलाईन असे म्हणतात. त्या डेडलाईनमुळे काय होतो, तर जेव्हा तुम्ही रविवारी जपानवरून निघाल अमेरिकेला, सॉरी असं पकडून घ्या, सोमवारी पकडा किंवा रविवारी पकडला तरी चालेल. रविवारी जर तुम्ही निघाल अमेरिकेला, तर तुम्ही शनिवारीच पोहोचणार. म्हणजे एक दिवस तुमचा जो निघाला आहे तो दिवस गणला जाणार नाही इथं. तुम्ही जेव्हा पोहोचता तेव्हा तुमचा एक दिवस वाढतो. म्हणजे मायनसमध्ये न जाता तुमचा एक दिवस तिकडल्या अमेरिकेमध्ये वाढणार. 180 डेडलाईन जेव्हा तुम्ही ओलांडणार. परंतु जेव्हा तुम्ही अमेरिकेमधून निघून जपानला येणार, जर तुम्ही रविवारी निघालात, तर तो रविवारी निघाल्यानंतर तुम्हाला मंगळवारी म्हणजे तुम्ही मंगळवार तुमचा गणला जाणार. सोमवार हा दिवस गणला जाणार नाही. सोमवारी तुम्ही नाही पोहोचणार. सोमवार हा एक दिवस त्यातून वगळला जाणार. हे नियम इंटरनॅशनल डेडलाईन हे असोसिएशनने ठरवलेले आहे, की तुम्ही जेव्हा 180 ही डिग्री लाईन क्रॉस करून जाणार, तेव्हा तुमचा एक दिवस वाढणार आणि जेव्हा तुम्ही अमेरिकेकडून जपानला येणार, तेव्हा तुमचा एक दिवस कमी होणार. ओके. आता भारतामध्ये सुद्धा आपण जाणून घेऊ की रेखा कुठून कुठून जातात, लॅटिट्यूड कुठून जातो, लँगिट्यूड, अक्षवृत्त व रेखावृत्त. बघा, यामध्ये अगदी स्पष्टपणे मी एक मॅप दाखवलेला आहे. त्या मॅपमध्ये बघून घ्या तुम्ही. भारताचे रेखावृत्त म्हणजे इंदिरा कोल लडाखमध्ये आहे, जो की 36.6 लॅटिट्यूड आहे. म्हणजे अक्षवृत्त जातो इथून, आडवा रेख जातो. विषुववृत्ताचं जसं लाईन जाते त्याचप्रमाणे इथे भारतामधून सुद्धा 37.6 डिग्रीची रेखावृत्त जाते. त्याचप्रमाणे जर दक्षिणेस बघितले तर आपण कन्याकुमारी तामिळनाडू हा गणतो, तर तिथून 8.4 डिग्री अक्षवृत्त जातो. पण ओके, हे आठवण ठेवा तुम्ही. इंदिरा कोल लडाखमध्ये आहे, जो की 37.6 डिग्री हा अक्षवृत्त उत्तरेकडून जातो भारताच्या आणि दक्षिणेकडून 8.4 डिग्री अक्षवृत्त दक्षिणेकडून जातो. ठीक आहे. आता पूर्वे भागास काय आहे, तर 97.25 हा रेखावृत्त जातो पूर्वेकडून आणि भारताच्या दक्षिणेकडून 68.7 डिग्री रेखावृत्त जातो, जो की गुजरातमधून जातो. आणि ठिकाण सुद्धा तुम्ही नोट करून घ्या, गुहार मोती गुजरात आणि किबुती अरुणाचल प्रदेश ईस्टकडून. ठीक आहे. सर्वात पहिले सूर्यास्त अरुणाचल प्रदेश पाहायला मिळतो, जो की किबुतीमध्ये, आणि गुहार मोतीमध्ये आपल्याला सूर्योदय आपल्याला अरुणाचल प्रदेशमध्ये पाहायला मिळतो आणि गुजरातमध्ये सूर्यास्त सर्वात आखरी. तर एक गोष्ट नेहमी आठवण ठेवा, अरुणाचल प्रदेश ते गुजरात या दोन ठिकाणचं जो सूर्योदय व सूर्यास्ताचा अंतर आहे तो 2 तासाचा आहे, 120 मिनिटं. नेहमी आठवण ठेवा. ठीक आहे. हे झाल्यानंतर एक सोपं तुम्हाला सांगू इच्छितो. सांगायचं म्हणजे लंडनचा टाईम, जर लंडनमध्ये जर 12 वाजले असेल दुपारचे, तर भारतामध्ये संध्याकाळचे 5:30 होत असेल. तर नेहमी लंडनची घडी भारताच्या घडीपेक्षा मागे चालणार आणि भारताची घडी हे लंडनच्या घडीपेक्षा समोर चालणार. नेहमी आठवण ठेवायचं. ठीक आहे. एकदा MPSC 2017 हा क्वेश्चन विचारला गेला होता की भारत जो की प्रमाणित वेळ आहे 82.5 डिग्री, तर पृथ्वीवर किती रेखावृत्त आहे? 360 रेखावृत्त आहे आणि 24 तासामध्ये पृथ्वी 360 रेखावृत्त फिरतो. तर एक नेहमी आठवण ठेवा, सूर्य जेव्हा उगवतो तो किती रेखावृत्त ओलांडतो, म्हणजे वेळ कसं जाणार की एका तासामध्ये 15 रेखावृत्त फिरणार आणि 4 मिनिटाला एक रेखावृत्त. जेव्हा तुम्ही 0 डिग्री ग्रीनविच पासून मोजत येणार रेखावृत्त, जसं की 82 पॉईंट आहे, तर प्रति एक रेखावृत्त फिरायला 4 मिनिट लागत आहे. तर 82 रेखावृत्त मल्टिप्लाय करून घ्या, सहज उत्तर येऊन जाणार 5 तास 30 मिनिटं. इट इज द बेस्ट. ओके, थँक्यू.